नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक असं खूप खूप स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जमेल तेवढं शेअर करा। आजची आपली रेसिपी म्हणजे आलू मटर म्हणजेच वाटाणा आणि बटाटा। चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया। इथे आपण सगळ्यात पहिले वाटाणा आणि बटाटा घेतला, स्वच्छ धुवून, नंतर कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि कढीपत्ता। सगळ्यात पहिले तेल घालून घेतलं, त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर जिरे घातले, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट हे थोडं मिक्स करून घेतलं। हे सर्व मिक्स झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक कापलेले कांदा हे घालून घेऊ। कांद्याला थोडासा ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालू। इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापलेले ते घालून घेतले। टोमॅटो घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। टोमॅटो घातलं की लगेचच चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता थोड्या वेळ परतवून घेऊया। नंतरला कढीपत्त्याचे पाणी घालूया। आता आपण हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, थोडीशी घरची मिरची पावडर आता हे मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया। आता या स्टेजला आपण बटाटा घालून घेऊया। नंतर वाटाणा। आता हे एकत्र म्हणजेच मिक्स करून घेऊया। बटाटा आणि वाटाणा घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी परतवून घेऊया। इथे आपण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली, ती घालून घेऊया। एकदम छान अशी ग्रेव्ही दिसते, त्याला लगेचच तरंग यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घेतलं, ते घालून घेतलं। गरम पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर कुकरचं झाकण हे बंद करून घेऊया आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया। 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करूया। आता आपण झाकण ओपन करून बघूया तर आपली आलू मटर म्हणजेच वाटाणा आणि बटाटा याची भाजी ही छान बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते आहे। आता परत त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया।
फायनली आपली आलू मटरची भाजी म्हणजेच वाटाणा आणि बटाटा याची ग्रेव्हीची भाजी ही बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।